नमस्कार, मी वैष्णवी MCN न्यूज तर्फे आपल्या सगळ्यांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। पाहूयात सविस्तर बातम्या। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। पालकमंत्री पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। तर पोलीस बळाचा वापर करून प्रशासन लोकशाहीचा आवाज दाबत असेल अशी टीका आता वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी केली आहे। आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा संपूर्ण मराठवाड्यात साजरा होतोय। त्याच पार्श्वभूमीवर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या जालना शहरामध्ये गांधी चौक इथे असलेल्या टाउन हॉल परिसरामध्ये हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आणि ध्वजारोहण करण्यासाठी आल्या होत्या। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने आणि त्यांच्या सोबत असलेले काही कार्यकर्त्यांनी कदीम जालना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, कारण या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली होती की मोती तलाव परिसरामध्ये असलेल्या तलावामध्ये तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती बसवावी आणि या मूर्तीकडे स्थानिक प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे। तसेच यावेळी शासन दरबारी सुद्धा मागणी करण्यात आली आहे, मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असून याचा रोष व्यक्त करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता। मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक इथं ताब्यात घेतलं। यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने म्हणाले, आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार होतो, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं आहे। तुम्ही आम्हाला कितीही अडवा, जोपर्यंत तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्तीची स्थापना मोती तलावात होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करतच राहणार आहे, कारण 1997 पासूनची आमची ही मागणी आहे। मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून पोलीस बळाचा वापर करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। लहाने साहेब, मला सांगा की आज काही तुम्हाला पोलिसांनी अटक वगैरे केली, काय भूमिका होती? आज आम्ही रिसर काल जिल्हाधिकारीला आम्ही त्या ठिकाणी नोटीस आमचं निवेदन दिलं होतं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, आणि आम्ही आज रिसर त्या ठिकाणावर मागणी केली होती की पंकजा मुंडे पालकमंत्री जालन्याचे यांना आम्ही काळे झेंडे दाखवणार आहे, आणि आम्ही सगळी तयारी केली होती। आम्ही झेंडे सुद्धा आणले होते आणि आम्हाला तिथं पोहोचतो, आम्ही गव्हिनी कावाने त्या ठिकाणावर पोहोचणार होतो, पण अचानकच त्या ठिकाणी इथले PI आणि DYSP त्यांनी आम्हाला आमचं लोकेशन ट्रॅप केलं आणि आम्हाला त्या ठिकाणी मधात अडवलं, आणि अडवून आम्हाला त्या ठिकाणावर त्यांनी अरेस्ट केलं होतं आणि आम्हाला पकडलं होतं। आम्ही आमची रिस्तर मागणी लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये आम्ही मागणी करत आहे। ह्या इथला आयुक्त पोलीस प्रशासकाला हाताखाली धरून या ठिकाणी आमचा आवाज दाबण्याचा कोशिश करत आहे। गेल्या 28 वर्षापासून 1997 पासून बौद्ध समाजाची मागणी ती मागणी पूर्ण होत नसल्या कारणाने काही तरुण आमचे त्या ठिकाणावर आत्मदहन करण्याचा इशारा देत आहे। कोणी रस्ता रोको, कोणी जीवाचं काही बरं वाईट होऊ नये त्यासाठी वंचित बहुजन आघाडी ताकदीसह रस्त्यावर उतरलेली होती आज, आणि आज आम्ही कोण्या परिस्थितीमध्ये पंकजा मुंडे पालकमंत्री या जिल्ह्याची त्यांना आम्ही काळे झेंडे दाखवणार होतो, कारण की आम्हाला वाटलं बहुजनाची हे नेतृत्व आहे आणि हे लवकरात लवकर आमचा मागणी पूर्ण करीन। जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीसाठी एवढा संघर्ष करावा लागतो, या जिल्ह्याला ही लाचारी गोष्ट आहे। या जिल्ह्यामध्ये पहिले पालकमंत्री या ठिकाणावर होऊन गेलेले हो घातलेले पहिले पालकमंत्री जे होते अतुल साळवे, त्यांच्यावर सुद्धा आम्ही मागणी केली होती, पण ती मागणी पूर्वी झाली नाही। दुसरे पालकमंत्री आमच्या जिल्ह्याला हो घातले होते ते शिल्लोड मधले अब्दुल सत्तार, त्यांनी सुद्धा आमची मागणी पूर्ण केली। आता आम्हाला वाटलं पंकजा मुंडे पालकमंत्री आहे, बहुजनाचे लेखबाळ आहे, बहुजनाची हे पालकमंत्री असल्या कारणाने आम्ही त्यांच्याकडे सुद्धा आमची रिसर मागणी आम्ही पहिला त्यांना अल्टिमेटम दिलं होतं। नंतर काल जिल्हाधिकाऱ्याला आम्ही सांगितलं की बाबा आम्ही असं प्रकार करणार आहे। त्यानंतर आम्हाला DYSP साहेबांचे फोन आले, पोलीस आमच्या घरी सुद्धा आले, पण आम्ही गमिनी कावाने एका जागेवर सगळे कार्यकर्ते आम्ही बसलेलो होतो, आणि आम्हाला थेट ते ध्वजारोहण झाल्यानंतर आम्हाला तिथं त्यांचा निषेध करत आम्हाला काळे झेंडे दाखवायचे होते। आज आम्हाला जरी पोलिसांनी ताब्यात घेतले असेल, पण आम्ही आमची मागणी कायम ठेवणार जोपर्यंत त्या ठिकाणावर त्या मूर्तीचं आणि आमच्या त्या बौद्ध मूर्तीचं आमचं जोपर्यंत तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्तीचं भूमिपूजन तिथं होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी असं ताकदीसह रस्त्यावर उतरून आंदोलन करणार। आमचा हे इशाराच आहे परत एकदा की पालकमंत्र्याला आम्ही या जिल्ह्यामध्ये भटकू देणार नाही, म्हणजे भटकू देणारच नाही। लहाने साहेब, हे ठिकाण कुठलं होतं? तथागत गौतम बुद्धाची मूर्ती जी स्थापना करणार आहे ते ठिकाण कुठलं होतं? मोतीबाग तलावामध्ये आमची मागणी आहे, आणि गेल्या 28 वर्षापासून आमची ती मागणी आहे। रिसर मागणी आहे, तिथं मंजुरी झालेली आहे म्हणतात, ते सगळं काय म्हणतात,
पण आम्हाला कोणताही कागद त्यांनी बौद्ध समाजाला वाचून दाखवायला पाहिजे, त्यांनी बैठक घेऊन आम्हाला सांगायला पाहिजे बाबा आम्ही अशा स्थितीमध्ये काम चालू आहे. बाजूला बघू शकता तुम्ही, ते जलकुंड केला त्यांनी, त्या जलकुंडाला कोणा अर्ज बी केला नाही, तर ते जलकुंड त्या ठिकाणी केला. त्याचा काय आमचा विरोध नाही, ते जलकुंड केला त्याचं स्वागत आहे. पण आमच्या बौद्ध समाजाची ही मागणीला का विलंब लागत आहे, ही मागणी का टाळत आहे, आणि हा ऐकतो या ठिकाणावर असा जातीवादी का वागत आहे आमच्या बौद्ध समाजाची, त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन या आयुक्ताच्या विरोधात केलेलं आहे. अगोदर कुंड तयार झाला होता की गौतम बुद्धाची मूर्ती अगोदरची मागणी होती बसवण्याची? कुंडाची कोणी मागणीच केली नाही, तर 19 कोटी रुपये त्या ठिकाणावर खर्च केलेले आहे. इथलं प्रशासक तर तशा मानसिकतेचा आहे बौद्ध विरोधी, पण इथलं जे लोकप्रतिनिधी सुद्धा त्याच पद्धतीचे वागत आहे बौद्ध समाजाशी. आम्ही 2 दिवसामध्ये आता बाळासाहेबाला आम्ही पत्र पाठवणार आहे, बाळासाहेबांची आम्ही भेट घेणार आहे, त्यांना सांगणार आहे. आम्ही तर आता शासनाला, मुख्यमंत्र्याला असंच मागणी करत आहे या ठिकाणी किंवा जिल्हा दलित विरोधी जिल्हा असं वाटतं आम्हाला, कारण बौद्ध समाजाला या ठिकाणावर आम्हाला संघर्ष करावा लागतो. एकूण तिकून आम्ही जर आमचा आवाज जर उचलायची कोशिश करायला लागली तर त्या ठिकाणी पोलिसाला हाताखाली धरून दाबण्याचा प्रयत्न करायचा. 18 तारखेला कुंडाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री हे येणार आहेत. आम्ही मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देणार आहे, आणि बौद्ध समाजाला सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहे. आम्ही सांगणार आहे की या जिल्ह्याला तुम्ही दलित विरोधी जिल्हा आहे असा घोषित करा, अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करत तेथील ध्वजारोहणाला उपस्थिती लावली आहे. यावेळी 3 राऊंड फायर करत पोलीस प्रशासनाच्या वतीनं हुतात्म्यांना सलामी देण्यात आली. माननीय पालकमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी ध्वजस्तंभाकडे आगमन करावं. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी माननीय श्रीमती आशिमा मित्तल मॅडम, जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय अजयकुमार बन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती PM मिन्नू मॅडम यांची उपस्थिती आहे. योजनेचं उद्घाटन झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री पालकमंत्री महोदय तसेच मान्यवरांनी या ठिकाणी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करणार आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यामध्ये त्यांनी योगदान दिलं अशा सर्व थोर महापुरुषांच्या बलिदानाची म्हणून या ठिकाणी हा स्तंभ उभारण्यात आला आहे. पालकमंत्री महोदय या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करून या स्मृतिस्तंभास अभिवादन करत आहेत. माननीय आमदार श्री अर्जुन खोतकर साहेब, विधानसभा सदस्य जालना, हे या ठिकाणी स्मृतिस्तंभास अभिवादन करत आहेत.
माननीय आमदार श्री नारायणराव पेठे विधानसभा सदस्य बदनापूर स्मृतिस्तंभास अभिवादन करत आहेत. जिल्हाधिकारी जालना माननीय श्रीमती अशिमा नित्तननाला या ठिकाणी स्मृतिस्तंभास अभिवादन करत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल स्मृतिस्तंभास अभिवादन करत आहेत. महानगरपालिका आयुक्त श्री खांडेकर साहेब या ठिकाणी स्मृतिस्तंभास अभिवादन करत आहेत. सांगली अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती नेत्रेवार मॅडम या ठिकाणी स्मृतिस्तंभास अभिवादन करत आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यामध्ये ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदान इत्यर्थ उभारण्यात आलेला हा हुतात्मा स्तंभ या हुतात्मा स्तंभास पालकमंत्री तसेच इतर मान्यवरांनी या ठिकाणी सलामी देऊन पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे. पुढे ठेवणा आवाज जालन्याची पालकमंत्री म्हणून इथे हुतात्म्यांना मी अभिवादन केलं आणि आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा साजरा केला. हा नक्कीच महत्वाचा दिवस आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून मराठवाडा पारतंत्र्यात होता आणि त्यासाठी आपल्यासाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. मी इथे येत असताना गेल्या 2 दिवसामध्ये अतिवृष्टी आणि त्याने झालेलं नुकसान या संदर्भामध्ये पाहणी करण्यासाठी सकाळी 7 वाजता सुरुवात केली. मी काही ग्रामीण भागात जाऊन तिथेही पाहणी केली, शहरातही पाहणी केली. आताही एका वस्तीमध्ये गरीब लोक आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी गेले साठेनगर, तिथेही मी 2 मिनिटं त्यांची भेट घेणार आहे आणि मी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेलेच आहेत, आधीच दिले आहेत. मी त्याची तपासणी केली की त्यांनी काही पंचनामे केले का, अधिकारी बांधावर गेले का वगैरे तेही माहिती घेतलेली आहे आणि जास्तीत जास्त पंचनामे करून इथे नुकसान झालेल्या दिलासा देण्यासाठी विभागाला आणि मुख्यमंत्री महोदयांना पाठवलं. बीड जिल्ह्यामध्ये अनेक मंत्री आले, अनेक नेते झाले, अनेक खासदार झाले, मात्र आम्ही जे ठरवलं ते करून दाखवलं अशा पद्धतीचा टोला अजित पवारांनी लगावलाय. बीड जिल्ह्यामध्ये अनेक खासदार झाले, आमदार झाले, मंत्री झाले, मात्र त्यांनी आश्वासन पाळलं नाही. मी पालकमंत्री झालो आणि पूर्ण करून दाखवलो, रेल्वे आणली, अशा पद्धती टोला अजित पवारांनी लगावला बीड जिल्ह्याच्या त्यांचं ऐकलं नाही, ऐकलं तर मी बोलू शकते नाही. जालन्यामध्ये जी परिस्थिती झालेली आहे, जिल्ह्यातल्या हुतात्मा स्मारकाची दुरावस्था झालेली आहे, त्याबाबत तुम्ही काय निधी वगैरे पाठपुरावा करणार का? मी पाठपुरावा नाही, मला जर कोणी मागितलं तर मी देईन, लगेच देईन. मागच्या वर्षी इथं जे होर्डिंग लावणार होते ते पण अर्धवट आहे. झालेली आहे. जालन्यात कुठेही ब्ल्यू लाईन ओढलेली नाही, कुठल्या नदीला ओढ्याला नाल्याला ब्ल्यू लाईन नाही, त्यामुळे अशी परिस्थिती खरंच पाणी गेलं. पुराची परिस्थिती आहे. निसर्गाने नदीचे जे पात्र ठेवले होते ते आपण माणसांनी ठेवले नाही. सगळीकडे प्रचंड अतिक्रमण, फक्त जालना नाही, कोणत्याही मोठ्या महानगरापासून ते आतापर्यंत मी बघते प्रचंड ग्रामीण भागातले लोक येतात, गरीब लोक रोजगारासाठी येतात आणि अशा वस्त्या होतात आणि त्या गरिबांच्या घरामध्ये काही राहत नाही. ही परिस्थिती आहे. त्याच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेणं आवश्यक आहे. ब्लू लाईन, रेड लाईन एवढा मर्यादित विषय पर्यावरण विभागाचा आहे. बाकी मी नगरविकास विभागाशी चर्चा करेन, ग्रामीण विकास विभागाशी चर्चा करेन की नद्यांच्या अतिक्रमणाबद्दल त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. आता जे मदतीच्या निकषाप्रमाणे आम्ही सगळ्यांना मदत करू. आता पंचनामे पहिले केले, नुकसान झालंय हे सिद्ध केलं तर सरकारची मदत मिळण्यासाठी मदत. हैदराबाद गॅजेटची बंजारा प्रवर्गात बंजारा समाजाला ऑलरेडी बोललेली आहे. माझी पहिली प्रेस जेव्हा ओबीसी कमिटीची बैठक झाली त्याच्यावर मी व्यक्त झालेली आहे. त्यांची भावना निसर्गता असणार आहे. जर एक समाज म्हणतोय की हैदराबाद गॅजेट लागू करा तर त्याच्यात ते एसटी मध्ये तर त्यांची मागणी आहे, तर त्या मागणीबद्दल मी ऑलरेडी सकारात्मक भूमिका दाखवली. पण मी कोण देणार आहे? मी काही सुप्रीम कोर्ट नाही, मी काही केंद्र शासन नाही आणि मी सर्व त्याचं संविधान नाही. संविधानामध्ये जे न्याय आहे ते मिळायला पाहिजे. त्यांची आत्ताची मागणी वर येण्याचं नैसर्गिक कारण आहे. हैदराबाद गॅजेट लागू करण्याची मागणी.
असंच होतं ना. जसं आता जर एसटी मध्ये कोणी आरक्षण मागत आहे तर आदिवासी विरोध करतात, कोणी ओबीसीत मागत आहे तर ओबीसी विरोध करतात. कोणी जे ऑलरेडी आरक्षणात असणार आहे त्याचं स्वागत करणार नाही निसर्गतः. मग काही त्यामुळे संविधानात, मी नेहमी सांगते, संविधानाच्या चौकटीमध्ये समाजांना न्याय मिळाला पाहिजे. मग तो गरीब मराठापासूनच बंजारा समाजापर्यंत सर्वांना. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं मुख्य कार्यालयामध्ये ध्वजारोहण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पाहूयात. आज 17 सप्टेंबर 2025 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जालना शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं जालना शहर महानगरपालिका प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. या प्रसंगी घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून मुख्य तिरंगा ध्वज फडकवण्यात आला आणि या तिरंगा ध्वजास सलामीही देण्यात आली. मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांनी सर्व उपस्थितांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पालिका प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, उपायुक्त नंदा गायकवाड, सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे, सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण, सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव, कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर, अभियंता सय्यद सौद यांच्यासह महानगरपालिकेतील विविध भागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती. जालना शहरातील खाजानगर भागामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय. या भागात 500 ते 600 घरं आहेत. भागामध्ये राहणारे नागरिक हे माणसंच आहेत का नाही असा प्रश्न आता नागरिकांनी स्थानिक प्रशासनाला विचारलाय आणि आमदार खासदारांनाही विचारलाय. कारण या भागात न वीज आहे, न नळ आहे, न महानगरपालिकेच्या काही सुखसुविधा. त्यामुळे या भागात राहणारे नागरिक पूर्णतः त्रस्त झाले असून त्यांच्याकडे स्थानिक प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी या ठिकाणी असलेल्या शेकडो नागरिकांनी केली आहे. या भागात फक्त मतदानाच्या वेळी आमदार खासदार आणि स्थानिक पुढारी येत असतात. त्यानंतर आमच्याकडे डोकवूनही पाहत नाही. आमच्या मुलांना सुद्धा शिक्षणाचा, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून आता गरोदर मातांना सुद्धा या ठिकाणी कुठलाही आरोग्य सुखसुविधा मिळत नसल्यानं आमचे मुलं बाळं हे अपंग जन्माला येत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनानं आमच्याकडे वेळीच लक्ष द्यावं, नाहीतर काही दिवसांमध्ये तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी शेख इरफान यांनी दिला आहे. यावेळी शेख अनवर, बालाजी गायकवाड, मंगल लोखंडे, शेख, किरण लोखंडे, गुलाबसिंह बडेवाल, किशोर नाटेकर, अजीज खान आणि शेकडो स्थानिक रहिवासी यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हा परिषद परिसरात आज मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, प्रकल्प संचालक सुनील पठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबालके यांच्यासह जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती. या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत जालना जिल्ह्यात विविध शासकीय आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्याचा उद्देश अनेक उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता ही सेवा 2025, स्वस्थ नारी सशक्त परिवार, सक्षम जालना आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या उपक्रमांचा समावेश असून जालना जिल्ह्यामध्ये सर्वांनी सोबत मिळून काम करावं असं देखील त्यांनी सांगितलंय. जालन्यातील अतिवृष्टी झालेल्या विविध ठिकाणी भाजपचे युवा नेते अक्षय गोरंट्याल यांनी आज मंगळवारी आपल्या सहकाऱ्यांसह भेट देत नुकसानाची पाहणी केली आहे. नुकसानग्रस्त कुटुंबियांशी तसेच विविध व्यावसायिक व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला आहे. या झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपाचे युवा नेते अक्षय गोरंट्याल यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घर आणि व्यावसायिकांचे पंचनामे करून तात्काळ भरपाई देण्याची राज्य सरकारकडे मागणी केली होती. सोमवारी संध्याकाळी आणि रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे जालना शहरातील लालबाग, हनुमान घाट, लक्कडकोट, बसस्टँड परिसर, गांधीनगर या भागांमध्ये घरात आणि दुकानात पाणी शिरलं आहे. सोबतच दवाखान्यामध्येही पाणी शिरलंय. दवाखान्यांची महागडी उपकरणं यांनाही या पाण्याचा मोठा फटका बसलाय. अक्षय गोरंट्याल यांनी महसूल आणि मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानग्रस्तांची पाहणी केली आहे आणि गोरगरीब कुटुंबांना धीर दिलाय. त्यांनी राज्य सरकारकडून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करत भाजप नेतृत्वाच्या माध्यमातून पुढील कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे. या भेटी प्रसंगी विविध पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते
यांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती. देखिए, अतिवृष्टि बारिश की वजह से जालना में कई इलाकों में नुकसान हुआ है। हम सभी नुकसान स्थलों की पानी कर रहे। आज अभी लालबाग बस्ती में मैं यहाँ हूँ। सुबह 4:30 बजे मुझे हमारे नाइकवाड़े जी का फोन आया था और तब से मैं नाइकवाड़े जी और हमारे संबंधित फायर ब्रिगेड के पानपट्टे साहब हो गए और बाकी सभी संबंधित अधिकारियों के साथ हमारा संपर्क चालू है। नाइकवाड़ी जी हो गए, गुलाब भाई हो गए, जब्बार भाई हो गए, या उपस्थित सभी। और इस अतिवृष्टि के कारण जितना भी नुकसान हुआ है वो नुकसान की भरपाई उस हिसाब से करके दे, ऐसा सभी अधिकारियों से हमने विनती की है शासन के पास। क्योंकि यहाँ पे 2 से 3 घर तो पूरे उद्ध्वस्त हो गए, यानी और रह भी नहीं सकता, इस कदर वहाँ पे नुकसान हुआ है। तो हमारी बस एक ही मांगनी है कि जो नुकसान की जो भरपाई है वो पंचनामे इस तरीके से हो कि वो ज़्यादा से ज़्यादा उनको भरपाई होके मिले। क्योंकि आज अगर आप कंडीशन देखते हैं तो एक रहने की भी यहाँ बहुत बड़ी दिक्कत है। और यहाँ सबसे बड़ा अड़चन ऐसी है कि पीछे फॉरेस्ट्री की जगह है, जहाँ पे फॉरेस्ट्री की दीवार होनी चाहिए, ये नाले के पास से, लेकिन वहाँ पे फॉरेस्ट्री की कोई दीवार नहीं होने के कारण ये जो पानी है पूरा लालबाग बस्ती में आज घुस गया है। देखिए, अब अतिवृष्टि से अभी कैसे हमको लड़ना है, जैसे हमको शासन से सबके लिए जो उनका नुकसान है उसकी भरपाई करके लेना है, ये प्रक्रिया हमारी चालू है, ये लड़ाई हमारी चालू है। बिल्कुल हम सभी यहाँ के बस्ती और जहाँ पानी और बारिश अतिवृष्टि के जैसे नुकसान हुआ है उन सभी के मदत में 2 दिवसांपूर्वी ढगफुटीजन्य असलेल्या पावसामुळे नवीन जालना भागातील सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टीम या इलेक्ट्रॉनिक होलसेल दुकानामध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे कोट्यावधी रुपयांचं यावेळी आर्थिक नुकसान झालंय. 15 सप्टेंबर रोजी काही ढगफुटीसारखा पाऊस झाला होता. या पावसामुळे जालना शहर आणि तालुक्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांचे त्याचबरोबर जालना शहरातील दुकानदार व्यापाऱ्यांचे बरेचसे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील गुरु गणेश भवन या समोरील रामा आर्किटेक्ट या कॉम्प्लेक्स मधील सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टीम या इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री करणाऱ्या होलसेल आणि रिटेल दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या ढगफुटीजन्य झालेल्या पावसामुळे पावसाचं पाणी हे पूर्णतः या दुकानात शिरल्यामुळे दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेले LED टीव्ही, CCTV कॅमेरे, नोट काउंटिंग मशीन, लॅपटॉप, संगणक, प्रिंटर्स, हार्ड डिस्क, DVR, टी, कॉफी मशीन, फायर अलार्म सिस्टीम आणि सर्व प्रकारचे छोटे मोठे इलेक्ट्रॉनिक साहित्य या पाण्यामध्ये भिजून पूर्णतः खराब झाले आहे. जवळपास 7 ते 8 कोटी रुपयांचं यावेळी नुकसान झाल्याची माहिती सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टीमचे मालक सुरेश शेठ सारडा यांनी MCN न्यूज सोबत बोलताना दिली आहे. शासनानं आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे. की 2 दिवसापासून पूर्वी जो काही ढगफुटीसारखा पाऊस झालाय, या पावसामध्ये आपलं बरंचसं दुकानाचं नुकसान झालंय. काय नुकसान झालंय एकंदरीत? सर, एक CCTV कॅमेरा आणि LED टीव्ही, प्रिंटर, लॅपटॉप आणि नोट काउंटिंग मशीन बरंचसं नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 7 ते 8 कोटीचं नुकसान झालेलं आहे. आणि ह्या एक तर इकडलं जे नाला आहे, नाल्यामुळे भरपूर पाणी अंडरग्राऊंडमध्ये शिरलं आहे आणि प्रशासनाला वेळोवेळी कंप्लेंट वगैरे करूनही त्यांनी दखल घेतली नाही. त्याच्यामुळं नाल्याचं पाणी बरंचसं ह्या दुकानाच्या आतमध्ये गेल्यामुळं सर्व फर्निचर वगैरे, कॅबिन वगैरे, पूर्ण फ्रीज वगैरे सर्व सामानाचं नुकसान झालेलं आहे. भरपूर जवळजवळ 7 ते 8 कोटीचं नुकसान झालेलं आहे. सर, कुठल्या ठिकाणी आपलं दुकान होतं आणि काय दुकानाचं नाव आहे आणि काय काय यामध्ये साहित्य होतं? साहित्य बघा, सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टीम, गुरु गणेश रामा आर्किट भवन या समोर शिवाजी महाराजाच्या पुतळ्यासमोर दुकान आहे आपलं, एक भव्य शोरूम. आणि जवळजवळ सामान फुललं त्यावेळेस पूर्ण नुकसान झालेलं आहे. जवळजवळ कॅश पण भिजलेली आहे, फायली वगैरे आणि कॅमेऱ्याचं वगैरे, LED वगैरे सर्व नुकसान झालेलं आहे टोटल साहित्य. आणि पूर्ण पावसाचं पाणी वगैरे, नाल्याचं पाणी वगैरे पूर्ण आतमध्ये घुसलेलं आहे. याच्यामुळे पूर्ण बरंचसं नुकसान झालेलं आहे. सर, काही इन्शुरन्स वगैरे काढला होता का आपण? इन्शुरन्स वगैरे नाही काढलं. सर, काय मागणी काय आता ही सरकारची मागणी आहे की एक शासनाने मदत करावी. जालन्याच्या भोऱ्या उर्फ कार्तिक वजीर यानं आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त खास भाषण ठोकलं आहे. आज 77वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सर्वत्र साजरा केला जातोय. या निमित्तानं भोऱ्यानं खास आपल्या शैलीत भाषण केलंय. आम्हाला निजामांनी लुटलं आणि राजकारण्यांनी ओरबडलं असं म्हणत त्यांनी राजकारण्यांना सुनावलंय. आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनी तो
मित्र म्हणाला, गोरे असं काय आहे रे तुझ्या मराठवाड्यात? मी त्याला म्हणालो, दुष्काळाचा जळा, माणुसकीचा लळा, आपुलकीचा जिव्हाळा, दगडाच्या खाणी, प्रसिद्ध अजिंठा वेरूळची लेणी आणि नऊवारी पैठणी आणि नाथसागराचं निर्मळ पाणी. नंतर म्हणाला, बरं काय काय पिकतात रे तुझ्या मराठवाड्यात? मी त्याला म्हणाले, शाळू जुंदया मोती आणि पांढऱ्या सोन्याच्या वाती, गावरान उसाचा गोडवा, हुलगा मटकी बळवा. नंतर म्हणाला, बरं माणसं कशी आहेत तुझ्या मराठवाड्यातील? मी त्याला म्हणालो, कणखर कळकट, दिसायला साधी वळी, चंदनाचा टिळा बाळी, गळ्यात तुळशीच्या माळा आणि बाबतीत तल्लीम राह सदा सर्व काळा. नंतर म्हणाला, बरं आणखी काय काय आहे तुझ्या मराठवाड्यात? मी त्याला म्हणालो, आद्य कवी मुकुंद राजाचं कुळ, छत्रपती शिवरायांचं मूळ, संत नामदेव एकनाथांची वाणी, तीर्थयात्रेच्या ठाणी आणि 3 ज्योतिर्लिंगांना गोदा काठीचं पाणी, गोदा काठीचं पाणी. एवढी स्तुती ऐकून त्याला मराठवाडा बघण्याची इच्छा झाली. तो इथे आला आणि त्याने बघितले ओसाड मालवाचं रान, रस्त्याचं झालेलं चाळण, हे बघून उडाली त्याची गाळण. शेतकऱ्याच्या गळ्यात फाशीचा दोर, राजकारणी इथले सगळेच चोर, उद्योग धंद्याची वणवण, बेरोजगाराची बनबन. हे पाहून तो म्हणाला, कसा राहता यार तुम्ही इथं? मी त्याला म्हणालो, निजामानं लुटलं, राजकारण्यांनी ओरबडलं, नित्यानं छेडलं, नित्याचंच झालं हे रडगाणं. तरी नाही सोडलं जगणं, तरी नाही सोडलं जगणं. कष्टाचं खातो, गप्याने राहतो, काळ्या मातीत घाम गळतो, पिकेल तेवढं पिकतो, विकेल तेवढं विकतो. 4 पैसे कमावण्यासाठी आसमानी सुलतानी संकटांशी एकटाच भिडतो. हे पाहून तो गैरवरला आणि जायला निघाला. मी त्याला म्हणालो, अरे आता उपाशीच कसा जाणार? गावरान कोंबडा भाजून केलंय, काळा रस्सा पोटभर जेवल्यावर ताटावून उठला, गळ्यात मिठी मारून कडकडून भेटला आणि म्हणाला, खरंच मराठवाड्यातील माणसं तुम्ही चांगली, माणुसकी हीच तुमची संपत्ती खरी, माणुसकी हीच तुमची संपत्ती खरी. एवढं बोलतो आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील गारखेडा इथं वन्यजीवन संरक्षण कायद्याचं उल्लंघन करत काळविटाची अवैध शिकार आणि तस्करी करणाऱ्या एका आरोपीला जाफराबाद तालुक्यातील गारखेडा गावामध्ये अटक करण्यात आली आहे. वन विभागानं केलेल्या या कारवाईमध्ये आरोपीच्या घरातून काळविटाचं मांस, शिंग आणि शिकार करण्यासाठी वापरली जाणारी साहित्य जप्त करण्यात आली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी जालना उत्तर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 17 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. गारखेडा येथील रहिवासी संतोष विश्वनाथ काळे यांच्या घरावर छापा टाकून वन्य प्राणी, काळविटाचे मांस आणि ते ठेवण्यासाठी वापरलेले फ्रीज, शिंगे, नायलॉनचे जाळे, सुरी, चाकू इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपी संतोष काळे याच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला 15 सप्टेंबर रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जाफराबाद यांच्या समोर हजर केले असता न्यायालयानं त्याला 3 दिवसाची वनकोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास वन परिक्षेत्र अधिकारी जालना उत्तर श्रीमती NP फुले या करत आहेत. सदरची कारवाई छत्रपती संभाजीनगरचे वनरक्षक गजेंद्र हिरे आणि उपवनरक्षक श्रीमती सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईमध्ये सहाय्यक वनरक्षक SN मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती NP फुले, वनपरिमंडळ अधिकारी YM डोंबळे, श्रीमती RD दुनगहू तसेच वनरक्षक संभाजी हटकर, सुदाम राठोड, DV पवार, AV वर्षीळ, VR नागरे आणि NA सोडगीर यांनी सहभाग घेतला. शाश्वत विकासासाठी काम करणाऱ्या 3 चेहऱ्यांना घेऊन कालिका स्टीलनं यावर्षी क्रिएट उपक्रम राबवलाय. या उपक्रमाअंतर्गत राज्यभरातील 200 महाविद्यालयातील विविध संघ या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. नदी पुनर्जीवनासाठी काम करणाऱ्या गौरी मिराशी, त्यासोबतच कृषी सिंचनावर काम करणारे पूनम सिंह आणि स्क्रॅप शाळा चालवणाऱ्या शिखा शहा यांचा या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून सन्मान करण्यात आला. या उपक्रमाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी. पाहूयात. शाश्वत विकासासाठी काहीतरी केलं पाहिजे या सामाजिक दृष्टिकोनातून कालिका स्टील कंपनीनं मागील 3 वर्षापासून क्रिएट उपक्रम सुरू केला आहे आणि या उपक्रमात राज्यभरातील इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होतात आणि त्यांनी कालिका स्टील पासून तयार केलेले विविध नाविन्यपूर्ण इन्व्हेन्शन इथं ते सादर करतात आणि त्याद्वारे त्यांना बक्षीस दिलं जातंय.
आज सध्या जालना शहरात आहे आणि सध्या हे इथं प्रदर्शन सुरू होतं। या ठिकाणी आपल्यासोबत डायरेक्टर्स आहेत। नेमका हा उपक्रम काय आहे, या मागची त्यांची प्रेरणा काय आपण जाणून घेणार आहोत। सर, मागच्या 3 वर्षापासून आपण हा उपक्रम घेत आहेत, मूळ उद्देश काय उपक्रमाचा, या वर्षीचा प्रतिसाद कसा आहे? नमस्कार, मैं गोविंद गोयल। हमारा उद्देश्य यही है कि जो आज के इंजीनियरिंग स्टूडेंट्स हैं और कल के क्रिएटर्स हैं, उनको इंडस्ट्री से लिंक करना, उनको इंडस्ट्री से ब्रिज करना, जो हम पिछले 3 वर्षों से करते आ रहे हैं। और सबसे मेजर ऑब्जेक्टिव जो हमारा हर साल रहता है वो है सस्टेनेबिलिटी, एनवायरनमेंट प्रिजर्वेशन, जिसके ऊपर हम लोग पर्सनली एज ए कंपनी भी काम करते हैं और हमारी थीम भी हर कॉम्पिटिशन की सस्टेनेबिलिटी रहती है। दरवर्षी वेगळी थीम घेऊन येतात, तुम्ही यावर्षी कुठल्या थीमवर काम केलंय, कोणत्या थीमवरती विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट सादर केले? हम लोगों ने इस साल 3 सस्टेनेबिलिटी चैंपियंस को आइडेंटिफाई किया, जिसमें से कोई एक गौरी मिराशी जी है जो नदी नूतनीकरण के ऊपर काम कर रहे हैं, एक हमारे पूरन सिंह जी है जो खेती में पानी की संख्या कम लगे उस पर काम कर रहे हैं, और एक हमारी शिखा शाह जी है जो स्क्रैप मेटल यूज़ करके अच्छी आकृतियाँ बनवाते हैं। तो इन तीनों के काम को स्टडी करने के लिए हमने स्टूडेंट्स को चैलेंज दिया। उन्होंने अपने एक हीरो को चुना और उसके लिए एक ट्रॉफी उन्होंने बनाई। जब वो हमारे कंपनी में आए थे 3 दिन पहले, तो लगभग 10 से 12 घंटे वो काम कर रहे थे टीम में। हमने उनको कटर, वेल्डर हर एक सुविधा दी और उन्होंने बहुत ही अच्छी मूर्तियाँ बनाई है जो आप देख सकते हैं। अनेक विद्यार्थी आले होते राज्यभरातून, किती कॉलेजेस पर्यंत तुम्ही पोहोचला होतात आणि फायनल शेवटच्या जी फायनल झाली तेव्हा किती कॉलेजेसच्या टीम आल्या होत्या? तो ये स्पर्धा में जैसे 250 प्लस कॉलेजेस ने भाग लिया था। जब हमें रजिस्ट्रेशन मिली थी तो 4000 से ज़्यादा स्टूडेंट लोगों ने इसमें पार्टिसिपेट किया था, और बाद में 200 बच्चे लोग फाइनल के लिए सिलेक्ट हुए थे। इसमें 2 राउंड थे। पहले राउंड में स्टूडेंट्स लोगों को अपना एक ड्राइंग और एक कॉन्सेप्ट समझाना था, तो उस बेसिस पे हमने एक्सटर्नल जजेस को अपॉइंट किए थे और उन्होंने वो 4000 बच्चों में से 50 टीम सिलेक्ट किए, और बाद में वो 50 टीम जालना आए थे। उनका 3 दिन का पूरा इधर प्रोग्राम था। पहले दिन उन्होंने यहाँ पर आके कालिका के अंदर ही सारे मॉडल्स बनाए, और दूसरे दिन उन्होंने पूरे कालिका फैक्ट्री का पूरा एक विजिट किया है कि कालिका कंपनी में सलिया कैसे बनता है। और आज के दिन, फाइनल के दिन, उनका प्रोग्राम था जहाँ पर जजेस मिलके उनको जजेस उनसे मिले, उनको पॉइंट्स दिए, और पूरी स्पर्धा जैसे आज खत्म हुई। आज जालना शहराच्या विकासात कालिका स्टीलचं मोठं योगदान आहे। CSR फंडाच्या माध्यमातून सिग्नल असेल, शहराचं सौंदर्यीकरण असेल, कालिका स्टील योगदान देत आलंय। आपण पाहू शकतो की विशाल कॉर्नर परिसरात आता नव्याने काही ट्रॉफीज उभ्या केल्या आहेत तुम्ही, ते देखील कालिका स्टीलने केलंय। भविष्यात ह्या ट्रॉफी शहराच्या सौंदर्यात कुठे भर टाकतील, ही जी आहे थीम आहे मुलांची, याचा कुठे वापर करणार आहात? डेफिनेटली जितना हो सकता है हमने जो भी हमसे बन सकता है हम सिटी के लिए करते हैं। सिटी जालना शहर से हमको बहुत कुछ मिला है। हमारा पूरा जीवन का एक बहुत बड़ा हिस्सा है ये शहर। तो जहाँ भी हमको चांस मिलता है हम लोग वापस देने की कोशिश करते हैं। जो बच्चों ने यहाँ पर ट्रॉफी डिज़ाइन की है, तो ये तो जिनके लिए डिज़ाइन की है उनके लिए जाएगी, लेकिन डेफिनेटली इन फ्यूचर जैसे कि हमने गेडो टी पॉइंट पर स्ट्रक्चर खुद बनाकर उनको डिस्प्ले किया है, तो बच्चों की मदद से हम लोग इन फ्यूचर कुछ सोच रहे हैं कि ऐसे शहर के अलग अलग पॉइंट्स पे हम लोग कुछ अच्छी प्रतिमा लगा सकते हैं। एकंदरीतच पर्यावरणासाठी काम करणाऱ्या मान्यवरांना त्यांनी अशा प्रकारच्या क्रिएटिव्ह ट्रॉफी बनवून त्यांचा सन्मान तर केला आहेच, मात्र जालना शहराच्या विकासातही अशा प्रकारच्या आयडियाज वापरून यापुढेही प्रयत्न करणार असल्याचं कालिका स्टीलच्या संचालकांनी सांगितलंय। यश कॉन्फिडंट आहे प्राइस घेऊ बघा इकडे आता। सर हे जे पाहताय सर तुम्ही हे हाँ सांग नहीं सर्वाइव करते, तो फिर हमने वो भी दिखाने का प्रयास किया। अगर आजू बाजू रिवर के आजू बाजू रिवर थी ना, वो हमने उन्होंने पूरी साफ की थी, नाले की पूरी रिवर साफ की थी। साहिल पाटील, MC न्यूज, जालना।
या विशेष बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू. आमचे वैशिष्ट्य, जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा. डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध. वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध. क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान. रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात, नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी.
आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी। महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी। याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे।